नमस्कार. आज छानसा गोड पदार्थ करणार आहे ज्याचं नाव आहे गुळपापडी. लहान मुलांना अगदी हमखास आवडेल असा हा पदार्थ आहे. याला भूकवडी असं सुद्धा म्हणतात. म्हणजे भूक लागली असेल आणि पटकन काही गोड खायची इच्छा झाली असेल तर ह्या 2 वड्या पोटात ढकलायच्या, म्हणजे तात्पुरती तरी भूक नक्की शमते. लहान मुलांसाठी तरी अगदीच योग्य आहे आणि ही गुळपापडी पौष्टिक सुद्धा आहे. चला मग बघूया गुळपापडी. तर आता हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे गुळपापडीसाठी. तर ह्याच्यामध्ये वेलची पूड 2 चमचे घेतली आहे, जायफळ पूड 2 चमचे आणि हे बाकीचे ड्रायफ्रूट्स आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता ड्रायफ्रूट्स. मी इथं काजू, बदाम आणि पिस्ता असं घेतलेलं आहे. आता ही पिठं जी आपल्याला लागणार आहेत त्याच्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी गूळ, 2 वाट्या गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी गूळ घेतला आहे, 1 वाटी तूप आणि 2 चमचे बेसन. हे सगळं साहित्य आता आपल्याला लागणार आहे. तर पहिल्यांदा मी तुपावर ड्रायफ्रूट्स भाजून घेते. तर हे थोडेसे ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे, थोडेसे गरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. तर इथे बघा कलर थोडा चेंज झालाय. आता मी हे काढून घेते आणि मिक्सरमध्ये याची बारीक अशी पूड करून घेते. आता ही पूड झाली आहे. आता ही मी काढून घेते एका वाटीत. आता कढईमध्ये मी तूप गरम करत ठेवतीये. तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आता मी हे 2 वाट्या कणिक गव्हाचं पीठ घालणार आहे. आता हे गव्हाचं पीठ आपल्याला तुपावर चांगलं भाजून घ्यायचंय, खमंग असं भाजून घ्यायचंय. जसं आपण बेसनाचे लाडू करताना बेसनाचं पीठ खमंग भाजून घेतो तसंच आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचंय. हे गव्हाचं पीठ भाजायला साधारण एक अर्धा तास तरी लागतो. जेवढं आपण चांगलं भाजू तेवढं गुळपापडीला छान चव येते. त्यामुळे हे खमंग भाजून घ्यायचं. जर तुम्हाला असं वाटलं थोडंसं कोरडं वाटते पीठ तर मधनं 1-2 चमचे तूप घातलं तरी चालू शकतं. तर मला थोडंसं कोरडं वाटलं होतं म्हणून मी 1-2 चमचे तूप घालून घेतलं आणि परत एकदा हे व्यवस्थित असं भाजून घेतलंय. तर बघा इथे भाजून झालं की त्याचा कलर थोडा चेंज होतो आणि त्याला खमंग वास पण येतो आणि ते असं एकजीव होतं पीठ. तर बघा इथे आता हे भाजून झालेलं आहे पीठ छान. आता मी हे काढून घेते एका ताटामध्ये. कढईमध्ये थोडंसं तूप घालतीये आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ मी भाजून घेते. बेसन सुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायचंय, नाहीतर मग त्याचा कच्चा वास येतो. आणि आता आपल्याला गूळ गरम करायचा आहे. तर कढईमध्ये हा गूळ सगळा 1 वाटी गूळ मी घेतलाय. तो सगळा गूळ मी कढईमध्ये आता घालून तो आता मेल्ट करून घेते, वितळून घेते. गुळाची जर पावडर असेल तर ती लगेच मेल्ट होते. मी इथं चिरून घेतला होता त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडे थोडे खडे होते. तर ते पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित पातळ करून घ्यायचं आहे गूळ. आता गूळ पातळ झाला आहे तो आता मी या पिठामध्ये काढून घेते. मग अशी जी ड्रायफ्रूट्सची पावडर केली होती ती ड्रायफ्रूट्सची पावडर मी आता घालतीये. जायफळ पूड आणि वेलची पूड हे सगळं मी आता ह्याच्यामध्ये घातलंय आणि हे आता व्यवस्थित एकत्र करून घेते.
आणि ताटाला तूप लावून ताटामध्ये हे मिक्स केलेलं जे मिश्रण आहे, पीठ आहे, ते मी आता काढून घेते. आणि गरम असतानाच आता मी हे व्यवस्थित ताटामध्ये असं दाबून दाबून एकसारखं करून घेते. खूप जास्त गरम असेल तर त्याच्यावर प्लास्टिकचा कागद ठेवून तुम्ही दाबू शकता किंवा मग वाटीनं सुद्धा दाबलं तरी चालतं. थोडंसं कोमट होतं त्याच्यामुळे मला दाबता आलं व्यवस्थित. हे दाबून झालं की असं छान एकसारखं होतं. तर बघा इथे आता हे व्यवस्थित एकसारखं झालेलं आहे. आता मी ह्याच्या वड्या पाडून घेते. एकसारख्या वड्या पाडून घ्यायच्या. थोड्याशा मोठ्या आकारानं असल्या तरी चालतात, म्हणजे लहान मुलांना 2 वड्या दिल्या की मग त्यांचं पोटच भरून जातं. तर बघा इथे छान अशा ह्या वड्या झालेल्या आहेत. गार झाल्यानंतर आपल्याला त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत. गार झाल्या की त्या बऱ्यापैकी घट्ट होतात. खूपच छान अशा या वड्या झालेल्या आहेत. खायला चविष्ट आणि पौष्टिक अशी ही गुळपापडी तयार आहे. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.